महाराष्ट्रासह देशातील अग्रगण्य राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शैक्षणिक, आर्थिक, आध्यात्मिक, सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारे न्यूज चॅनल म्हणजेच इंडिया स्टार न्यूज लाईव्ह। आम्ही दाखवतो देशातील सत्य परिस्थिती। वैजापूर तालुका पंचायत समिती निवडणूक। शिक्षित काम करणाऱ्या उमेदवारांना निवडून देऊन लोकशाही बळकट करा। डॉक्टर अमोल अन्नदाते। वैजापूर तालुक्यातील प्रचार शेवटच्या दिवशी सवंदगाव पंचायत समिती गणामध्ये निवडणूक लढवित असलेल्या सोनाली बाबासाहेब सोळसेन सारख्या शिक्षित उमेदवार यांना निवडून द्या व लोकशाही बळकट करा असे प्रसिद्ध शिशुतज्ञ डॉक्टर अमोल अन्नदाते यांनी सांगितले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून सर्वांना अधिकार दिले। मतदान देताना पैशांचा विचार न करता निकोप लोकशाहीसाठी चांगल्या उमेदवाराला निवडून द्या असे पुढे सांगितले। अलीकडच्या काळात राजकारण फार वेगळ्या दिशेने जात आहे। कुणाचा कुणाशी मेळ नाही, सगळी गोंधळाची परिस्थिती आहे। अशा स्थितीत जनता सुज्ञ आहे। सोनाली सोळसेन सारख्या MBA झालेल्या उमेदवाराला निश्चित निवडून देतील असा विश्वास व्यक्त केला। नमस्कार, आपलं सर्वांचं स्वागत आहे। जिल्हा परिषद निवडणूक व पंचायत समिती निवडणूक या रणधुमाळीमध्ये आज आपण आगूर या ठिकाणी आहेत। आगूर या ठिकाणी प्रचार रॅलीच्या निमित्ताने वैजापूर तालुक्याचं भूषण जे डॉक्टर अमोल अन्नदाते सर या ठिकाणी प्रचार रॅलीमध्ये उपस्थित झालेले आहेत आणि या ठिकाणचे सवंदगाव राखीव जागेवरील उमेदवार सोनाली सोळसे देखील या ठिकाणी आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार अनिलजी, नमस्कार। एकूणच जे वातावरण आहे, पळापळीच्या वातावरणामध्ये निष्ठावंत विचार पक्ष या सगळ्या बाबींचा विचार लक्षात घेता तर या प्रचार यंत्रणेबद्दल आपण काय सांगू शकता? खरं तर वातावरण बघता अशी परिस्थिती आहे की कुठला उमेदवार कुठल्या पक्षाचा कुठल्या पक्षाकडून उभा आहे ते स्वतः त्यांना तरी कळतंय की नाही अशी मला शंका आहे। म्हणजे इतकी पांगापांग मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतकी वाताहत कधी झाली होती। म्हणजे मला हा प्रश्न पडतो की वरती जे पक्षाचे जे हायकमांड आहेत किंवा वरची जी महाराष्ट्र राज्य पातळीवरची त्यांना तरी आपली युती कुठे कोणासोबत आहे। म्हणजे मी हे भाकीत केलं होतं अनिलजी की एक दिवस असा येईल की भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसची युती होईल आणि ते मला वाटतं एका निवडणुकीत खरं झालं। तर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। काय कोण कोणासोबत कुठे जाईल याचा काहीही धरबंध नाहीये। तर आणि मतदारांसाठी अत्यंत गोंधळाची, मतदारांना काहीही कळत नाही काय करावं, कोणाला मतदान करावं। एकूणच आता सवंदगाव जो गण आहे हा सवंदगाव गण राखीव असल्या कारणाने या गणातील एक उच्च शिक्षित उमेदवार MBA झालेली एक मुलगी सोनाली सोळसे यांच्या माध्यमातून त्या निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि निवडणुकीला सामोरे जात असताना आपण सक्रिय आपण सर्वच जण जे शिक्षित आहे, जो शिक्षित वर्ग आहे समाज घटकामधला, तर यांनी सर्वांनी मिळून त्यांच्यासाठी कशा दिशेने आपण काम केलं पाहिजे? एक म्हणजे सोनालीचा म्हणजे मी सोनालीसाठी या प्रचारात का बरं आलो याचे कारण सांगतो की सगळ्या तुम्ही बघत असाल की सगळ्या प्रस्थापितांचे सगळे उमेदवार उभे आहेत। त्यात राखीव गटाचे जे उमेदवार आहेत तर ते असं ओपनली सांगायला हरकत नाही की ते सगळे स्पॉन्सर्ड उमेदवार असतात। म्हणजे वरच्या नेत्यांनी जे म्हटलं ते खाली त्या उमेदवाराला करावं लागतं कारण त्याला स्पॉन्सरशिपच असते बिचाऱ्याची। तर काय झालं की दादा सोळशे आणि सोनाली मला इथे भेटले, आगूरमध्ये आले होते। आधी पण आरोग्यवारी माझी होती, त्याच्यातही दादानी मला मदत केली होती, काही नाही निस्वार्थ बिचाऱ्यांनी मदत केली होती। आणि मला सोनाली येऊन भेटली आणि ती मला म्हटली की डॉक्टर मी एक उच्च शिक्षित MBA HR मध्ये केलेली मुलगी आहे, अपक्ष मी उभी राहते, माझ्या मागे कोणीही नाही, माझ्याकडे आर्थिक बळ नाही, काही नाही, तरी मी हिंमत केली। मला याचं कौतुक वाटलं सगळ्यात आधी की तिचं मला असं वाटतं की त्या भेटूनच मला असं वाटतं की ती जिंकली। कारण आणि तिचं घर मी बघितलं, माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू उभे राहिले की एक अशी भीमकन्या अशा परिस्थितीतून MBA होते आणि हिंमत करते। प्रस्थापित इतके मोठमोठे सगळे बाहुबली इथे उभे असताना तिने हिंमत केली म्हणून ती मला म्हटली की डॉक्टर साहेब माझ्याकडे कार्यकर्ते नाही, काही नाही, कोणी नाही, तर मला तुम्ही प्लीज तुम्ही माझ्यासाठी याल का? माझं हृदय भरून आलं। एक माझी बहीण मला दिसली आणि मी म्हटलं सोनाली तू माझी बहीण आहे आजपासून आणि माझ्यानी जे होईल, मला मी व्यस्त असतो
पण मी आवर्जून तुझ्यासाठी वेळ काढेन. तर कुठली यंत्रणा नाही, काही नाही, कोणाची स्पॉन्सरशिप नाही, पैसा नाही, कार्यकर्ते नाहीत. मग आम्हीच मुलं सगळे भाऊ आम्ही तिचे कार्यकर्ते झालो. म्हटलं चल मी तुझ्या मागे बेटा. तर असं एका सर्वसामान्य मला वाटतं की मी हिचा प्रचार करून काही मला वाटतं की मी डॉक्टर बाबासाहेब महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पांग फेडण्याचं मी काम करतोय. बाकी मला काही नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला काहीही अपेक्षा नाही याच्यातून. एक चांगली मुलगी हे सभापती पदासाठी मला वाटतं की राखीव आहे ही जागा. एक चांगल्या घरातली उच्च शिक्षित मुलगी जर सभापती पदावरती बसत असेल, आणि मी तिला पण सांगितलं बरं की जर तू उद्या काम केलं नाहीस तर मी भाऊ म्हणून मी तुझे पण काम धरणार, मोठा भाऊ म्हणून. हे तिला पण मी सांगितलंय, सगळ्यांसमोर सांगितलं. तर मला वाटतं की या भावनेपोटी, शुद्ध भावनेपोटी सर्वसामान्य माणसाच्या मागे आपण उभं राहावं ही माझी नेहमीच रोजच भावना असते, तुम्हाला माहिती. त्याच भावनेपोटी मी माझ्या बहिणीसाठी प्रचारात उतरलो. एकीकडे जर बघितलं तर प्रचंड धनशक्ती, प्रचंड पैसा, भांडवलवाद आणि या सगळ्या वातावरणामध्ये एक दुर्बलातील दुर्बल घटक एक आपल्या संविधानाचा हक्क आणि अधिकार मागण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे. तर या मतदार बंधू भगिनींना आपण काय आव्हान करू? मला मी मागे पण सांगितलं, कळकळीने सांगितलं की लोकशाही तुम्हाला जर स्वच्छ करायची असेल तर सगळ्यात पहिले तुम्ही पैसे न घेता मतदान करा. दारावर आलेल्या उमेदवाराचे पैसे नाकारून त्यांना तुम्ही सांगा की आम्हाला हे 500,000 रुपये आम्हाला नको, तुम्ही आमची कामं करा, आम्हाला रस्ते द्या, वीज द्या, पाणी द्या. अत्यंत म्हणजे खेदाने सांगायला लागतं, पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आत्महत्या करणारा जो भाग आहे तो आपला मराठवाडा आहे. त्यांच्याकडून हे वचन घ्या की हे आत्महत्या थांबल्या पाहिजेत, पाणी आलं पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे. आणि मला असं वाटतं की धनापेक्षा धन हे चंचल असतं, ते निघून जाईल तुमच्या. तुम्ही विचारांच्या आणि कामाच्या मागे उभं राहा असं मला त्यांना. आणि तुम्हाला याच्या कुठल्याही आमिषांना बळी न पडता तुम्ही तुमच्या मनाने मतदान करा. भारत मातेसोबत तुम्ही प्रतारणा करू नका. ती आपली आई आहे, आईसोबत प्रतारणा करू नका, एवढंच मी सांगेन. म्हणजे एक काळ असा होता ज्यावेळेस शरद पवार साहेबांचा काळ असेल, अन्य यशवंतराव चव्हाण साहेबांचा काळ असेल, विलासराव देशमुखांचा काळ असेल, गोपीनाथ मुंडे यांचा काळ असेल. तर या संबंध कालखंडामध्ये निवडणूक म्हटली की कार्यकर्त्यांना उत्साह वाढायचा आणि पैसा हा विषय नव्हताच त्यावेळी. नव्हता. परंतु अलीकडच्या काळामध्ये मतदारांना ते पैसे देतात आणि पैशाची सवय लागली. मतदार नाही, एक माझ्या ओळखीचे उमेदवार मला भेटले, अनिल भाऊ. ते इतके सुन्न होऊन आले होते हॉस्पिटलला रात्री. ते म्हटले की डॉक्टर साहेब, एक कार्यकर्ता आज त्याला पैसे द्यावे, तो आज एका सोबत आहे, उद्या दुसऱ्या सोबत आहे, परवा तिसऱ्या सोबत आहे. मला वाटतं की इतकं का बरं आपण हे करून ठेवले सगळं या राजकारणाचं किंवा या सगळ्या गोष्टींचं. मला वाटतं की सगळ्यांनीच कुठेतरी नीतिमत्ता आपण जपायला सुरुवात. आणि ही सगळी मुलं तुम्हाला सांगू का, जी काही सोनाली सोबत मला एक आनंद झाला की सगळे भाऊ आहेत ना, हे आम्ही आमच्या खिशातले सगळे पैसे टाकून आम्ही आमच्या बहिणीसाठी फिरतो. याचा अभिमान आहे आम्हाला आमचा भाऊ म्हणून आमचा अभिमान आहे, आमच्या बहिणीचा आम्हाला अभिमान. आपण म्हणतो ना की हम जुन्या पिक्चरमध्ये डायलॉग आहे एक असायचा की सरकार हम गरीब जरूर है लेकिन हमें स्वाभिमान है. मी माझ्या बहिणीसाठी तेच म्हणेल की हम गरीब आहे लेकिन स्वाभिमान आहे आम्हाला. हा, तर हेच मला सांगायचं आहे. म्हणजे एकंदरीत जो कार्यकर्त्यांचा त्या काळातला जो उत्साह होता, थोड्या संख्येने का असत नाही, परंतु ती जी वैचारिक स्थिती आहे ती फार महत्त्वाची आहे. घरच्या भाकरी खाऊन लोकांनी प्रचार केलेला आहे. एकेकाळी आता जेवणावेळी उत्साह आहे, प्रचंड एका बाजूला भांडवलदारी व्यवस्था आहे, तर ती स्पॉन्सर्ड व्यवस्था आहे, ते वाहनं घेऊन फिरताय. सगळ्या बाबीचा विचार जर केला तर आपल्याला तो काळ आणि आताचा काळ याच्यामध्ये फक्त जेवणावळी जाऊ द्या. आम्ही काल सवंदगावमध्ये प्रचारासाठी निघालो आणि 11-12 वाजता आम्हाला 8-10 माणसं असे झुलतानाच दिसत होते. जीव घालणं एक वेळ ठीक आहे बाबा, अन्नदान म्हणजे तेही चुकीचं आहे. म्हणजे आणि मला असं वाटतं की आपण मतदारांनी आपल्या एवढी लाचारी आपण का पत्करायची? अहो आपण साधं 10 गोण्या जरी उचलून टाकल्या तरी आपल्याला आता 200-300 रुपये मिळतात राव. तरी एवढी लाचारी आपल्याला कशासाठी? काही नको, कोणाचे पैसे नको, काही नको. आम्ही आमचे पैसे कमवू, आमचे हात पाय आमचे आहेत अजून. सवंदगाव गणातील जे मतदार बंधू भगिनी, मतदार राजा आहे,
यांना आव्हान काय करू इच्छित आपण लास्ट? सवंदगाव गणातील मी एवढंच आव्हान करेल की सोनाली सोळशे अपक्ष उमेदवार आहे. कोणी तिच्या जेव्हा जर प्रस्थापितांना, मला असं वाटतं की सोनालीच्या रूपाने तुम्ही हे प्रस्थापितांना दाखवून द्या की आम्ही आमच्या परीने आमचा उमेदवार आम्ही निवडू, असं मला वाटतं की. आणि म्हणून तुम्ही सोनालीच्या मागे, जिच्या मागे कोणी नाही, जिसका कोई नहीं है उसका भगवान है, जिसका कोई नहीं है उसके मतदार आहे, हाच घोषणा मी देईल. म्हणून सगळ्या सवंदगाव गटातील लोकांनी, मला असं वाटतं की माझ्या बहिणीला बैलगाडीवरती तुम्ही तुमचं बैलगाडीचं बटन दाबा आणि माझ्या बहिणीला निवडून द्या. आणि मी वचन देतो, माझी जबाबदारी, मी जबाबदारी घेतो, मी फक्त प्रचारात उतरत नाही. सोनालीच्या कामाची जबाबदारी माझी राहील. सोनालीला मी भाऊ म्हणून एकही चूक करू देणार नाही. मी तिच्याकडून वचन घेतलंय आणि मगच मी प्रचारात उतरलोय, असा मी उतरलेलो नाही. हे माझं वचन आहे की सोनाली चांगलं काम करेल. तर माझ्यासाठी मला वाटतं की डॉक्टर अमोल अन्नदातेचं आव्हान म्हणून तुम्ही सोनालीच्या मागे उभं राहा आणि तिला भरपूर मतांनी विजयी करून द्या. आपण महाराष्ट्रामधून ही वैजापूर तालुक्यातील लक्षवेधी एक साध्या मातीच्या घरात राहणाऱ्या मुलीला वैजापूरच्या सवंदगाव गटाच्या लोकांनी निवडून दिलं. ही एक स्टोरी ही मी स्वतः टाइम्स ऑफ इंडिया आणि पेपर मी सगळीकडे लिहितो, मी स्वतः लिहितो. धन्यवाद आमचे संवाद साधल्याबद्दल. खरं तर सवंदगाव या गट आणि गणामध्ये चुरशीच्या लढतीमध्ये सर्व तालुक्याचं लक्ष या ठिकाणी लागलेलं आहे. आता मतदार राजा कोणा बाजूनं कौल देतो हे औत्सुक्याचं ठरणार आहे. धन्यवाद. इंडिया स्टार न्यूज मुंबई, प्रतिनिधी वैजापूर.